नमस्कार मित्रांनो. आपल्या आयुष्यात कधी ना कधी असा एक शेजारी नक्कीच येतो जो आपल्या आनंदात सहभागी होण्याऐवजी आपल्या प्रगतीकडे बघून मनातल्या मनात जळत असतो. आपण घेतलेली नवीन वस्तू असो, मुलांचं यश असो किंवा आपल्या घरातील समाधानाचं वातावरण, काही लोकांना हे सहनच होत नाही. कधी टोमणे, कधी अफवा, तर कधी विनाकारण अडथळे निर्माण करून ते आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो, अशा लोकांशी भांडण न करता आणि स्वतःची प्रतिष्ठा जपत त्यांना योग्य उत्तर कसं द्यायचं याच्या 6 प्रभावी पद्धती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये थँक्स नक्की टाईप करा, जेणेकरून मला कळेल की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी तयार आहात. तुमचा एक थँक्स कमेंट मला अजून चांगले आणि उपयोगी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोटिवेशन देतो. आता लगेच कमेंट करा थँक्स आणि व्हिडिओला हाईप नक्की करा, कारण हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल ज्यांना हा त्रास सहन करावा लागतो. चला सुरुवात करूया. नंबर 1. जळफळाट ओळखण्याची सवय लावा. कधीकधी आपल्या आसपास असे काही शेजारी असतात जे आपल्याशी थोडं विचित्र वागायला लागतात. अशावेळी लगेच रागावण्यापेक्षा आधी शांतपणे त्यांच्या वागण्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक वेळेस समोरच्याचं वागणं मत्सरामुळेच असतं असं नाही. कधीकधी तो त्यांच्या स्वभावाचाही भाग असू शकतो. पण काही गोष्टी अशा असतात ज्या जळफळाट स्पष्टपणे दाखवतात. उदाहरणार्थ, तुम्ही एखादी आनंदाची बातमी सांगितली आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसण्याऐवजी नाराजी दिसली, किंवा तुमच्या यशाचं कौतुक करण्याऐवजी त्यात काहीतरी कमी काढण्याचा प्रयत्न केला, तर हे संकेत दुर्लक्षित करू नका. काही लोक तुमच्या यशाला नशीब म्हणून कमी लेखतात किंवा टोमण्यांच्या माध्यमातून तुमचा उत्साह कमी करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारचे लोक अनेकदा तुमच्या घरच्या गोष्टी, कमाई, पाहुणचार किंवा वैयक्तिक बाबींमध्ये गरजेपेक्षा जास्त रस दाखवतात. कधीकधी ते नकळत तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करण्याचाही प्रयत्न करतात. पण अशावेळी स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा: त्यांचं वागणं तुमच्या कमतरतेमुळे नसतं, तर त्यांच्या मनात असलेल्या असुरक्षिततेचं ते प्रतिबिंब असतं. हे समजलं की मन शांत राहतं आणि रागाऐवजी समज वाढते. जेव्हा आपण ही मानसिकता तयार करतो तेव्हा समोरच्याचे शब्द आपल्याला दुखावत नाहीत, आणि हीच गोष्ट आपल्याला कोणत्याही वादाविना परिस्थिती हाताळण्याची ताकद देते. नंबर 2. लगेच प्रतिक्रिया देण्याची सवय सोडा. जेव्हा एखादा मत्सरी शेजारी मुद्दाम टोमणे मारतो किंवा तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा लगेच रागावून उत्तर देणं हीच सर्वात मोठी चूक ठरते. कारण अशा लोकांना नेमकं हेच हवं असतं: तुमची शांतता भंग व्हावी आणि तुम्ही अस्वस्थ व्हावं. जर तुम्ही त्यांच्या बोलण्यावरून भांडण केलं किंवा वाद वाढवला, तर त्यांना हवी असलेली प्रतिक्रिया तुम्ही स्वतःच दिली असं होतं, आणि अशावेळी त्यांना वाटतं की त्यांनी आपलं उद्दिष्ट साध्य केलं. पण याच परिस्थितीत जर तुम्ही शांत राहिलात किंवा फक्त हलकंसं हसून विषय बदललात, तर समोरच्याला सर्वात जास्त अस्वस्थता जाणवते. उदाहरणार्थ, कोणी तुमच्या प्रगतीवर टोमणा मारला तर त्यावर वाद घालण्याऐवजी शांतपणे कदाचित तुम्ही बरोबर म्हणत असाल असं म्हणत विषय तिथेच थांबवणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. तुमची ही शांत प्रतिक्रिया समोरच्याच्या अपेक्षेच्या पूर्ण विरुद्ध असते, आणि जेव्हा त्यांना अपेक्षित प्रतिक्रिया मिळत नाही तेव्हा त्यांचा उत्साह आपोआप कमी होतो. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही त्यांच्या शब्दांना जास्त महत्त्व देत नाही तोपर्यंत कोणीही तुमची मानसिक शांतता हिरावू शकत नाही. कधीकधी शांत राहणं हीच सर्वात प्रभावी ताकद असते. नंबर 3. यशाचा आवाज मोठा असू द्या. जळणाऱ्या शेजाऱ्यांसाठी सर्वात मोठे आणि जिवारी लागणारे उत्तर म्हणजे तुमची प्रगती आणि यश. कारण सक्सेस इज द बेस्ट रिव्हेंज, म्हणजेच यश हाच सर्वोत्तम बदला असतो. जेव्हा आपण अशा लोकांच्या टोमण्यांकडे किंवा छोट्या मोठ्या खोड्यांकडे लक्ष न देता पूर्णपणे आपल्या कामावर आणि कुटुंबाच्या सुखावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुमची होणारी प्रगती त्यांना आतून अधिक अस्वस्थ करते. भांडण करून किंवा त्यांना चुकीचं ठरवून आपण आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा तीच शक्ती आपल्या ध्येयावर खर्च करा. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या घरात नवीन वस्तू येते, मुले चांगली प्रगती करतात किंवा समाजात तुमचा मान वाढतो, तेव्हा तुमच्यावर जळणाऱ्या शेजाऱ्यांचा आपोआपच पराभव होतो. त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही, आणि जेव्हा ती थांबत नाही तेव्हा ते स्वतःच्याच मत्सराच्या आगीत जळत राहतात.
आपल्याला त्यांना काहीच बोलण्याची गरज पडत नाही, कारण तुमची बदललेली जीवनशैली आणि तुमचं सुखच त्यांच्यासाठी सर्वात मोठा बंदोबस्त ठरते. अशा वेळी त्यांच्याकडे पाहून एक विजयाचं हास्य देणं पुरेसं असतं. जेव्हा तुमचं यश बोलतं तेव्हा समोरच्या टीकेचा आवाज आपोआप क्षीण होतो. त्यामुळे वादात वेळ न घालवता स्वतःला सिद्ध करण्यात भर द्या, कारण तुमचं वाढतं नाव हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असेल. नंबर 4, माहितीची भिंत उभी करा. जळणाऱ्या शेजाऱ्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण त्यांच्यासमोर माहितीची एक भक्कम भिंत उभी करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा आपण साधेपणाने किंवा सवयीने आपल्या घरातील खाजगी गोष्टी, आर्थिक व्यवहार किंवा मुलांचे पगार किंवा भविष्यातील गुंतागुंतीचे प्लॅन्स शेजाऱ्यांशी शेअर करतो. पण लक्षात ठेवा, जळफळाट करणाऱ्या व्यक्तींसाठी ही माहिती म्हणजे तुमच्यावर टीका करण्यासाठी किंवा तुमच्या कामात मिठाचा खडा टाकण्यासाठी मिळालेलं आयतं कोलीत असतं. अशा लोकांशी बोलताना कमी बोलणे आणि जास्त ऐकणे हे तंत्र वापरा. आपण त्यांच्याशी बोलताना फक्त हवामान, सणवार किंवा सार्वजनिक विषयांवरच चर्चा मर्यादित ठेवा. तुमच्या घरात काय नवीन येणार आहे किंवा तुम्ही कुठे फिरायला जाणार आहात याची पुसटशी कल्पनाही त्यांना लागू देऊ नका. जेव्हा त्यांच्याकडे तुमच्याबद्दल कोणतीही ठोस माहिती नसेल तेव्हा त्यांना तुमच्याबद्दल अफवा पसरवायला किंवा तुमच्या प्रगतीवर जळायला कोणताही विषय उरणार नाही. माहितीचा अभाव हा अशा लोकांसाठी सर्वात मोठा अडथळा ठरतो. आपण त्यांच्याशी केवळ नमस्कार आणि औपचारिक संबंध ठेवल्यास ते तुमच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू शकणार नाहीत. तुमची प्रायव्हसी जितकी जपली जाईल तितकाच त्यांचा तुमच्यावर होणारा मानसिक प्रभाव कमी होईल. हाय इन्फॉर्मेशन सायलन्स म्हणजे शांतता आणि त्यांच्यासाठी एक असा बंदोबस्त आहे ज्याला ते कधीच तोडू शकणार नाहीत. नंबर 5, मर्यादेची जाणीव करून. कधीकधी शांत राहणे किंवा दुर्लक्ष करणे पुरेसे नसते, विशेषतः जेव्हा जळणारे शेजारी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा घरातील कामात विनाकारण ढवळाढवळ करू लागतात. अशा वेळी आपण त्यांना मर्यादेची जाणीव करून देणे, मर्यादा आखणे म्हणजे भांडण करणे नव्हे, तर समोरच्या व्यक्तीला हे स्पष्ट करणे की त्यांच्या कोणत्या गोष्टी आपल्याला चालणार नाहीत. जर एखादा शेजारी तुमच्या घरात परवानगीशिवाय येत असेल, तुमच्या पाहुण्यांना चुकीचे प्रश्न विचारत असेल किंवा तुमच्याबद्दल खोट्या वावड्या उठवत असेल, तर अशा वेळी शांतपणे पण ठामपणे बोला. मला तुमचे हे बोलणे किंवा हे वागणे आवडलेले नाही. कृपया माझ्या वैयक्तिक विषयात लक्ष देऊ नका, असे स्पष्ट शब्दात सांगा. अनेकदा असे लोक केवळ तुमच्या मवाळ स्वभावाचा फायदा घेत असतात. पण जेव्हा आपण डोळ्यात बघून शांत भाषेत आपली मर्यादा स्पष्ट करता तेव्हा त्यांचा आत्मविश्वास डळमळतो. लक्षात ठेवा, तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही हे त्यांना समजणे गरजेचे आहे. एकदा का आपण आपल्या घराच्या आणि मनाच्या भोवती ही सन्माननीय मर्यादा आखली की समोरच्या व्यक्तीला तुमच्या वाट्याला जाण्याची हिंमत होणार नाही. हा एक प्रकारचा मानसिक बंदोबस्त आहे जो आपल्याला भविष्यातील मोठ्या वादांपासून वाचवतो आणि शेजाऱ्यांशी असलेल्या संबंधात एक स्पष्टता निर्माण करतो. नंबर 6, स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या. जळणाऱ्या लोकांशी व्यवहार करताना सर्वात आधी जपायची गोष्ट म्हणजे आपली मानसिक शांतता. कारण अशा लोकांच्या बोलण्यामुळे अनेकदा आपण नकळत त्रास करून घेतो. त्यांच्या शब्दांचा विचार करत बसतो, चिडचिड करतो आणि कधीकधी तोच राग आपल्या जवळच्या माणसांवर काढतो. पण असं करणं म्हणजे त्यांच्या नकारात्मकतेला आपल्या आयुष्यात जागा देणं होय. याऐवजी एक सोपं तत्त्व लक्षात ठेवा, इग्नोर विथ स्माईल. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या नकारात्मक वागण्याला शांत हसून प्रतिसाद देता तेव्हा तुम्ही त्यांना एक संदेश देता की तुमचे शब्द माझ्या मनःशांतीपेक्षा मोठे नाहीत. कधीकधी शांत हसू हे कोणत्याही वादापेक्षा जास्त प्रभावी उत्तर ठरतं, कारण समोरच्याला अपेक्षित असते ती तुमची प्रतिक्रिया आणि जेव्हा ती मिळत नाही तेव्हा त्यांची अस्वस्थता वाढते. लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या मनात तुमच्याबद्दल कितीही नकारात्मक भावना असल्या तरी त्या स्वीकारायच्या की नाही हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. जगात प्रत्येक प्रकारचे लोक भेटतात, पण प्रत्येकाला आपल्या मनात स्थान देणं आवश्यक नसतं. अशा लोकांकडे दुर्लक्ष करणं ही कमजोरी नसते, तर ती तुमची मानसिक ताकद असते. जेव्हा तुम्ही त्यांच्या विचारांपासून स्वतःला दूर ठेवून आपल्या आयुष्यात आनंदाने पुढे जात राहता तेव्हाच त्यांचा खरा पराभव होतो. तुमचा आनंद आणि तुमची शांतता हीच त्यांच्या जळफळाटावरची सर्वात प्रभावी प्रतिक्रिया असते. तर मित्रांनो, हे होते असे 6 सोपे पण प्रभावी मार्ग ज्यांच्या मदतीने आपण आपल्यावर जळणाऱ्या शेजाऱ्यांशी भांडण न करता शांतपणे आणि शहाणपणाने वागू शकतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा,
समोरच्याचं वागणं बदललं म्हणून आपण आपली संस्कृती आणि आपली पातळी खाली आणायची गरज नसते. आपली प्रगती, आपली सकारात्मकता आणि आपलं आनंदी आयुष्य हेच अशा लोकांसाठी सर्वात मोठं आणि प्रभावी उत्तर ठरतं. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद.